नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर आकाश निरीक्षण, खगोलशास्त्र आणि विश्वातील अद्भुत घटनांमध्ये रस ठेवत असाल, तर हे चॅनल नक्कीच तुमच्यासाठी आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. या महिन्यात शुक्र आणि गुरु हे ग्रह एकत्र पाहण्यासाठी तुम्हाला दुर्बीण किंवा अगदी दूरदर्शकाचीही गरज पडणार नाही. फक्त सूर्यास्तानंतर आकाशाकडे पहा. पश्चिम क्षितिजाजवळ आकाश गडद होत असताना हे दोन्ही ग्रह दिसू लागतील. खरं तर 9 जून रोजी हे दोन सर्वात तेजस्वी ग्रह जवळच्या युतीत होते आणि आपल्या दृष्टिकोनातून आकाशात त्यांच्यातील अंतर 2 अंशांपेक्षाही कमी होते. आतील आणि अधिक तेजस्वी ग्रह शुक्र सूर्याभोवती बाहेरील ग्रह गुरुपेक्षा अधिक वेगाने फिरत असल्यानं तो साधारणपणे दर 13 महिन्यांनी गुरुला गाठतो आणि क्रांतिवृत्तावरून त्याच्या पुढे जातो. मात्र दर 3 वर्षांनी एकदा त्यांच्या या युतीचे स्थान सूर्यापासून इतके दूर असते की पृथ्वीवरील संध्याकाळच्या आकाशात ते सहजपणे दिसू शकते. 9 जून रोजी या दोन खगोलीय दीपस्तंभांच्या जवळच्या विश्वव्यापी चुंबनाचे छायाचित्र यूकेमधील एव्हबरी येथील 4000 वर्ष जुन्या दगडी वर्तुळाजवळ टिपले गेले. स्टोनहेंजपेक्षा मोठे असलेले एव्हबरीचे हेंज आणि दगडी वर्तुळ संकुल पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाच्या नवपाषाणकालीन धार्मिक आणि समारंभिक स्थळांपैकी एक म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या आणि रोमांचक विश्वभ्रमंतीसोबत. तोपर्यंत आकाशाकडे पाहत रहा आणि जिज्ञासू रहा.